नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा विषय मराठी व गणित यातील गणित या विषयातील स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी यावरील प्रश्न सोडवण्याचा सराव आज आपण घेणार आहोत. पहा, इयत्ता 4थी मध्ये मराठी व गणित हा पहिला पेपर असतो. यामध्ये 25 प्रश्न हे भाषेसाठी आणि 50 प्रश्न हे गणितासाठी असतात आणि त्या 50 प्रश्नांचा सराव आता आपण याच्यामध्ये गणिताच्या स्वाध्याय प्रश्न सरावामध्ये करणार आहोत. त्यामधील आज आपण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित मांडणी या प्रश्नांचा सराव आज आपण घेणार आहोत. पहा, वाचा व समजून घ्या. पहा, एक अंकाची स्थानिक किंमत. कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत त्यांच्या स्थानावरून ठरते. उदाहरणार्थ 68,493 या संख्येतील अंकाच्या स्थानिक किमती पुढील सारणी दाखवल्या आहेत. अंक आहे 6 हा 10 हजाराच्या घरात आहे म्हणून 6 गुणिले 10,000 60,000. 8 हा अंक हजाराच्या घरात आहे म्हणून 8 गुणिले 1,000 8,000. 4 हा अंक शतकाच्या घरात आहे म्हणून 4 गुणिले शतक 1 शतक. 100 4 गुणिले 100 बरोबर 400. आणि 9 दशक म्हणजे 9 हा दशकाच्या घरात आहे म्हणून त्याने 1 दशक म्हणजे 10. 9 गुणिले 10 बरोबर 90. आणि 3 हा एककाच्या घरात आहे. एकक 3 गुणिले 1 बरोबर 3. अशी ही त्याची स्थानिक किंमत असते. पुढे पहा, अंकाची दर्शनीय किंमत म्हणजे काय? तर कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनीय किंमत त्या अंका एवढीच असते. उदाहरणार्थ 25,435 या संख्येतील हजार व एकक स्थानावर असलेल्या 5 या अंकाची दर्शनीय किंमत 5च असणार आहे. म्हणजे कोणत्याही 1000 10,000 कितीही मोठ्या घरात तो अंक असेल, त्याची दर्शनीय किंमत विचारली तर त्याची दर्शनीय किंमत ही तीच संख्या असणार आहे. 0 या संख्येची दर्शनीय किंमत व स्थानिक किंमत एकच असते म्हणजे 0च असते. एकक स्थानी असणाऱ्या अंकाची व दर्शनीय व स्थानिक किंमत समान असते. पहा, एखाद्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकाची अदलाबदल केली तर तयार होणारी संख्या आणि मूळ संख्या यातील फरक 2 अंकातील फरकाच्या 9 पट असतो. समजा उदाहरणार्थ इथे दिले आहे 5,797. या संख्येतील 9 व 7 या अंकाची अदलाबदल केली तर संख्या तयार होईल 5,779 आणि मूळ संख्या आहे 5,797. यामधील फरक आला 18. मग 18 बरोबर 9 गुणिले 9 वजा हे 7. मग 9 वजा 7 राहिले 2. 9 गुणिले 2 म्हणजे कोणत्याही त्या संख्येच्या किती 9 पट ती असणार आहे. पहा, तील फरक हा त्याच्या किती 9 पट असणार आहे. पहा, चौथा मुद्दा आहे एखाद्या संख्येत दशक व एकक स्थानावर समान अंक असेल तर त्याच्या स्थानिक किमतीतील फरक त्या अंकाच्या 9 पट असतो. पहा, इथे 8,344 या संख्येतील दशक व एकक स्थानकावर 4 हा अंक आहे. त्याच्या स्थानिक किमतीतील फरक इथं 4 ची स्थानिक किंमत आहे 40 आणि याची आहे एककाच्या घरात आहे म्हणून 4. 40 वजा 4 36. 9 चौक 36 म्हणजे एकक स्थानावर हा अंक आहे त्याच्या स्थानिक किमतीतील फरक हा किती आहे? त्याच्या अंकाच्या 4च्या 9 पट असणार आहे. 5वा मुद्दा आहे जर एखाद्या संख्येत शतक व एकक स्थानी तोच अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा त्याच्या 99 पट असतो. तसेच हजार व एकक स्थानी तो अंक असेल तर त्याच्या स्थानिक किमतीतील फरक त्या अंकाच्या 9,900 पट असतो. पहा,
पुढे दिला आहे विस्तारित मांडणी 6वा. संख्येचे विस्तारित रूप. कोणतीही संख्या तिच्यातील अंकाच्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे विस्तारित रूप लिहिणे. म्हणजे काय, तर प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहून त्यांची बेरीज करणे म्हणजे विस्तारित रूप. उदाहरणार्थ आहे 25,498 या संख्येतील 2, 5, 4, 9 आणि 8 हे अंक अनुक्रमे 10,000, हजार, शतक, दशक आणि एकक या स्थानावर आहेत. त्यांच्या स्थानिक किमती अनुक्रमे 20,000, 5,000, 490 आणि 8 अशा आहेत. म्हणून त्यांची बेरीज केली तर या संख्येचे हे विस्तारित रूप मिळते आणि त्यांची विस्तारित रूपाची बेरीज एकत्र केली तर ती संख्या आपल्याला मिळत असते. पुढचा आहे स्वाध्याय सोडवणार आहोत आपण स्थानिक किंमत. नमुना प्रश्न दिलेले आहेत पहा. पहिला आहे 53,125 या संख्येतील शतक व एकक स्थानावरील अंकांची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यामधील फरक किती. पहा, 53 एखाद्या संख्येतील शतक व एकक स्थानच्या अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक त्या दोन अंकातील फरकाच्या 99 पट असतो. या संख्येत शतक व एकक स्थानचे अंक अनुक्रमे 1 व 5 आहेत. अदलाबदल करून येणारी नवीन संख्या होईल 53,521. पहा, 53,521 आणि पहिली संख्या आहे 53,125. वजा केले तर होतील 99 गुणिले 5 वजा 4, 5 वजा 1 म्हणजे 4. 99 गुणिले 4 बरोबर 396. याचं उत्तर येतं 396 म्हणजे 99 गुणिले 4. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा आहे पहा दुसरा प्रश्न. 65,694 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे. पहा, इथे या संख्येत 6 अंक हजार स्थानी आणि शतक स्थानी आहे. 10,000 स्थानी असणाऱ्या 6ची स्थानिक किंमत आहे 6 गुणिले 10,000 म्हणजे 60,000 आहे आणि शतक स्थानी असणाऱ्या 6ची स्थानिक किंमत आहे 6 गुणिले 100 म्हणजे 600. व 60,000 वजा 600 राहिले 49,400. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा पुढे प्रश्न तिसरा. एका संख्येत 7 शतक, 1 दशक, 4,000, 5 10,000 आहेत तर या संख्येचे विस्तारित रूप पुढील पैकी कोणते आहे. पहा, मग आपल्याला इथे मागे पुढे दिले आहेत, आपल्याला ते क्रमाने लावायचे आहेत. मग इथे काय दिले आपल्याला, स्थानाचा योग्य क्रम लावणार आहोत आपण प्रथम. पहा, पहिला आहे 10,000, 5 10,000 50,000 झाले. 4,000 त्याच्यानंतर 4,000 नंतर 7 शतक म्हणजे 700 आणि 1 दशक म्हणजे 10. असं त्याचं विस्तारित हे आपण संख्या मांडल्या त्यांची बेरीज केली म्हणजे त्याचं विस्तारित रूप झालं हे 50,000 अधिक 4,000 अधिक 700 अधिक 10. हे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे सरावासाठी प्रश्न. स्वाध्याय आता पाहणार आहोत आपण. स्वाध्याय पहिला प्रश्न. 50,361 या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक व एकक स्थानी असणारा अंक यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे. हा हजार स्थानी आहे. हजाराच्या एकक, दशक, शतक. हजार घरात आहे 0 आणि एकक घरात आहे 1. याची शून्य कोणत्याही घरात असेल तर त्याची स्थानिक किंमत ही 0च असते आणि हा 1 हा एककाच्या घरात आहे त्याची स्थानिक किंमत 1च आहे. व 0 आणि 1 याची स्थानिक किमतीची बेरीज 0 अधिक 1 1च होणार आहे. मग पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे.
दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? सर्वात कमी म्हणजे लहान घरात जो अंक 4 अंक असेल त्याची स्थानिक किंमत कमी असणार. इथं पहिल्या याच्यामध्ये 4 आहे 10,000च्या घरात, याची किंमत येईल 40,000. दुसऱ्या याच्यात आहे 1000च्या घरात, याची किंमत 4000 आहे. तिसऱ्या याच्यामध्ये येतं याची पहिल्या 4ची 40,000 आणि दुसऱ्या 4ची 400 आणि चौथ्या याच्यामध्ये 4 आहे एकक घरात, मग त्याची किंमत फक्त 4 येईल. सर्वात कमी किंमत असेल ह्या 4ची, पर्याय क्रमांक 4 मधल्या. पुढचा आहे प्रश्न तिसरा. इथं 917 2 स्टार दिलेत. या संख्येतील स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. जर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 45 असेल तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता? पहा इथे आपल्याला इथं काय सांगितले, अंकाची दर्शनी किंमत समान आहे. दर्शनी किंमत समान आहे म्हणजे दोन्ही अंक समान आहेत आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 45 आहे. मग आपण जर इथं 3 घेतला तर 3 याची किंमत 30 आणि 30 मधून 3 गेले 27 होतात, हे येणार नाही. 4 जर घेतला 40 आणि 4 40 मधून 4 गेले 36 होतील, ते पण होणार नाही. 5 घेतला इथे आपण, मग 5 इथे दशक घरातल्या 5 ची किंमत होईल 50 आणि एकक घरातल्या 5 ची किंमत 5. 50 मधून 5 गेले 45, म्हणजे या दोन्ही ठिकाणी 5 हा अंक असणार आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न चौथा आहे, एका संख्येतील हजार व एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0 असल्यास तो अंक कोणता? पहा, एका संख्येतील हजार व एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे म्हणजे हजार आणि एकक घरामध्ये समान अंक आहे, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0 आहे. मग असल्यास तो अंक कोणता? पहा इथे आपल्याला पाहायचंय, 0 कोणत्याही घरात ठेवला, कोणत्याही ठिकाणी ठेवला तर त्याची स्थानिक किंमत ही 0च असते. मग 0 जर ठेवला तर आपल्याला तो हजार घरात असली तरी त्या शून्याची स्थानिक किंमत ही 0च असणार आहे आणि इकडे 0 आणि इकडे 0 म्हणजे त्यांच्यातील फरक 0च असणार आहे. पर्याय क्रमांक 2 0. प्रश्न पाचवा आहे, 36,946 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक किती असेल? पहा, 6 आहे हजाराच्या घरात, त्याची किंमत आहे 6000 आणि हा आहे एककाच्या घरात, याची किंमत आहे फक्त 6. याच्या अंकाच्या दर्शनी किंमतीतील फरक विचारलाय. दर्शनी किंमत म्हणजे तीच संख्या, 6 वजा 6 म्हणजे 0. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 6वा प्रश्न आहे, 39,564 या संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती असेल? दर्शनी किंमत म्हणजे तेच संख्या, मग या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला विचारले ती किती असेल? 6 4 आणि 6 10, 10 आणि 5 15, 15 आणि 9 24, 24 आणि 3 27 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 7वा प्रश्न आहे, 17,500 या संख्येतील शतक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक पुढीलपैकी कोणती असेल? 17,500 म्हणजे 16,750 म्हणजे 17,500 म्हणजे पाव कमी 17,000, 16,750 म्हणजे 17,500 या संख्येतील शतक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती? शतक घरात आहे 7, त्याची स्थानिक किंमत येईल, शतक घरात आहे म्हणून 700. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8वा, 8 10,000, 11,000, 75 शतक, 8 एकक असणारी संख्या पुढीलपैकी कोणती आहे? तर आता प्रथम आपण त्यांचा क्रम लावून घेऊ व्यवस्थित. 10,000 नंतर 1000, शतक आणि
एकक. 10,000च्या घरात आहेत 8, हजाराच्या घरात आहेत 11, शतकाच्या घरात आहेत 75 आणि 8 एकक. तर ती संख्या कोणती विचारले. पहा इथं शतक घरात आहे 75 शतक म्हणजे 7,500 होतील. मग ह्याच्यामधले हे 7,000 इकडे गेले, इथे फक्त राहतील 500 म्हणजे 5 आणि 11,000 आणि 7,000 झाले 18,000. इथं 18,000 झालेत. इथं हजाराचं घर आहे, इथे फक्त 8 राहतील. हे 10 दशक गेले इकडं, इकडे झाले 9 10,000. मग हे 9 इथले 8 आणि हे 5 आणि हे 8 आणि दशक घरात काहीच नाहीये म्हणजे आपण तिथं 0 देणार आहोत. म्हणजे होईल 98,508. 98,508 पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 9वा प्रश्न आहे 30,458 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. 30,458 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत विचारली. तर पहा 4 हा आहे शतक घरात, अंकाची स्थानिक किंमत, त्याची स्थानिक किंमत होईल 400 आणि 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. 8 ची स्थानिक किंमत आहे 8, मग 8च्या किती पट आहे ते विचारले. 8 एके 8च्या किती पट हे 400 ते विचारले. मग 8 एके 8, 8 पंचे 40 आणि 8 शून्य 0, 50 पट आहे. पर्याय क्रमांक 3. पहा 10वा प्रश्न आहे एका 5 अंकी संख्येत अ, ब, क, ड, ई हे अंक अनुक्रमे 10,000, हजार, शतक, दशक, एकक स्थानी आहेत तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल. पहा इथे आपल्याला दिले 10,000. अ म्हणजे 10,000 म्हणजे 10,000 आणि ब म्हणजे 1000 म्हणजे 1,000, शतक म्हणजे 100 आणि दशक म्हणजे 10 आणि एकक म्हणजे फक्त 1. मग त्यांचे काय विचारले, त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल. त्यांचे ही स्थानिक किंमत आणि त्यांची बेरीज ही अशी होणार आहे. पहा 10,000, 1000, 100, 10 ड, 10,000 अ, 1,000 ब, 100 श आणि 10 द आणि फक्त ई ए असं याची विस्तारित रूप होणार आहे. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 11वा 86,750 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती येईल. सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारली तर ह्या अंकाच्या स्थानिक किंमत लिहिली, बेरीज केली तर तीच संख्या येणार आहे. मग 86,750 पर्याय क्रमांक 2. पहा प्रश्न 12वा आहे 77,717 या संख्येतील हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांची बेरीज किती होईल. पहा 1000 घरामध्ये 7 आहे, त्याची स्थानिक किंमत होईल 7,000. पहा या ठिकाणी 7 हजाराच्या घरातील 7 ची किंमत होईल 7,000 आणि दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत होईल 70. 7 दशक म्हणजे 70 यांची बेरीज किती होईल ते आपल्याला विचारलंय. म्हणजे बेरीज करायची 0शी 0, 0 अधिक 7 7, 0शी 0, 7शी 7, 7,070. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 13वा प्रश्न आहे 82,729 या संख्येचे विस्तारित योग्य
विस्तारित रूप कोणते आहे? पहा 82,000 म्हणजे याचं विस्तारित रूप 82,729. हे 10,000 म्हणजे 80,000. 2,000 हजाराच्या घरात आहे. हे 10,000च्या घरात आहे. शतक, दशक आणि एकक. 10,000, 8,000, 10,000 म्हणजे 80,000. 2,000 म्हणजे 2,000. 7 शतक म्हणजे 700 अधिक 2 दशक म्हणजे 20 आणि एकक 9 एकक म्हणजे सुट्टे 9 एकक. असं याचं विस्तारित रूप होणार आहे. 80,000, 2,000, 80,000 प्लस 2,000 अधिक 700, 20 आणि 9. पर्याय क्रमांक 2 बरोबर. 14वा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या विस्तारित मांडणीने 5,000, 7 10,000, 3 शतक, 2 दशक, 4 एकक ही संख्या दर्शवली जाईल? पहा, आपण प्रथम हे क्रमाने मांडून घेऊ. 10,000, 1000 आपण प्रथम क्रमाने लावून घेणार आहोत. या संख्या 10,000, 1000, शतक, दशक आणि एकक. 10,000 मध्ये आहे 7, हजाराच्या घरात आहे 5, 5,000, शतकाच्या घरात 3 शतक, दशक 2 आणि एकक 4. तर कोणत्या विस्तारित मांडणीने ही संख्या दर्शवली जाईल? तर याची विस्तारित मांडणी आपण करणार आहोत. 7 10,000 म्हणजे 70,000 अधिक 5,000 अधिक 300 अधिक 2 दशक म्हणजे 20 आणि 4 सुट्टे एकक. अशी ही 70,000 अधिक 500. हे कोणत्या याच्यात आहे? 70,000 अधिक 500 अधिक 300 अधिक 20 अधिक 4. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 15वा. 70,000 अधिक 80 अधिक 3 हे विस्तारित रूप कोणत्या पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? 70,000च्या घरात इथे आपल्याला 1000, 70,000 म्हणजे 1000, त्या संख्येमध्ये 1000, शतक, दशक आणि एकक 4 अंकी संख्या असणार आहे. कारण 70,000 ही मोठी संख्या आहे. मग याच्यामध्ये 7,000 शतक दिलेला नाही, मग तो 0 आहे. 8 दशक म्हणजे 8 आणि हे 3, मग 7 संख्या तयार होईल 7,083. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 16वा. 50 रुपयाच्या 30 नोटा. 50 रुपयाच्या 30 नोटा म्हणजे झाले 0 मांडून घेऊ. 3 5 15, 15,000 झाले. 30 रुपयांच्या 100 नोटा. 30 रुपयाच्या किती नोटा आहेत? 100 नोट. 100 रुपयांच्या 16 नोटा. 2 शून्य मांडून घेऊ. 16 एके 16 झाले 1600 रुपये. म्हणजे 10 रुपयाच्या 10 नोटा. 10 गुणिले 10. 0 मांडून घेऊ. 2 1 1 1. 100 रुपये झाले. 1 रुपयाच्या 6 नोटा. 1 गुणिले 6 6 रुपये. तर मिळून होणाऱ्या एकूण रकमेची विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते असेल? मग विस्तारित रूप हे असणार आहे 15,000 अधिक 1,600 अधिक 100 अधिक 6 आणि हे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 17वा. 33,000 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहिणार? 33,000 30,000 आणि साडे. हजारातला साडे म्हणजे अर्धा. हजारातला अर्धा म्हणजे 500 म्हणजे 30,000
500 म्हणजे 37,500 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहिणार? मग 3 हा 10,000 घरात आहे, 0,000 घरात, 5 शतक घरात, 0 दशक घरात आणि हा 0 एकक घरात. मग 30,000 अधिक 0, 0 कोणत्याही घरात असेल तर त्याची स्थानिक किंमत 0च असते. 5 शतक घरात आहे म्हणून 500 अधिक 0 अधिक 0 अशी याची विस्तारित मांडणी असणार आहे. ती आहे 3,500 त्यांनी 3 शून्य. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बेरीज करताना संख्या मागे पुढे घेतल्या तरी चालतात म्हणून ह्या मागे 500 हे पुढे घेतलेत आणि हे 0 माग जी बेरीज केली आहे तरी हे उत्तर बरोबर आहे. 18वा प्रश्न आहे 2 गुणिले 10,000 म्हणजे झाले 20,000 आणि 5 गुणिले 1000 म्हणजे झाले 5,000 आणि 5 गुणिले 100 म्हणजे झाले 500. हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे? कोणत्या संख्येचे आहे म्हणजे त्यांची बेरीज केली विस्तारित रूपाची तर आपल्याला ती संख्या मिळणार आहे. 0 अधिक 0 अधिक 0, 0 अधिक 0 अधिक 0, 0 अधिक 0, 0 अधिक 5 5, 0 अधिक 5 5 आणि 2 2 25,500. 25,000 पूर्ण आणि वरती साडे अर्धा हजारातील अर्धा म्हणजे साडे 25,000. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 19वा प्रश्न आहे 5 गुणिले 10,000, 3 गुणिले 100 आणि 5 गुणिले 10 अधिक 5 हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे? 5 गुणिले इथं 5 गुणिले 10,000 म्हणजे झाले 50,000. 3 गुणिले 100 म्हणजे झाले हे 300 आणि 5 गुणिले 10 म्हणजे 50 झाले आणि 5शी 5 म्हणजे हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे? याची बेरीज केली विस्तारित रूपाची तर आपल्याला संख्या मिळणार आहे. 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 5 बरोबर 5, 0 अधिक 0 0, 0 अधिक 5 5 आणि 0 अधिक 3 3, 0शी 0, 5शी 5, 50,355. 50,355 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 20वा प्रश्न आहे एका संख्येत 16,000, 16 शतक, 16 एकक आहेत तर ती संख्या कोणती? पहा इथे 16,000 हजाराच्या घरात 16, दशकाच्या घरात 16 आणि एककाच्या घरात 16 आहेत. पहा इथे 16 एकक म्हणजे 160 होतील. मग त्याच्यातले 100, 16 एकक म्हणजे 16 याच्यातला एक दशक झाला 10 आणि 6 म्हणजे एक दशक इकडे गेला. इथे झाले 17, इथे राहिले फक्त 6. हे 17 दशक झाले. 17 दशक म्हणजे 170. 170 मधले हे 100 एक याच्यामधले शतक मध्ये गेले 100 म्हणजे एक शतक आणि फक्त 7 दशक इथे राहिले. इथे राहतील 7 आणि इथे राहिला 1 आणि 16,000. 16,000 म्हणजे इथे राहतील 6 आणि 10 आणि 6 मग हा एक इकडे जाईल 10,000च्या घरात. 16,176 असं उत्तर येणार आहे. 16,176 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 21वा प्रश्न आहे. आपल्याला एक पदावली दिली आहे ती आपल्याला सोडवायची आहे. पहा इथे 10 काय दिले आपल्याला 10 अ अधिक ब कंसामध्ये बरोबर 45 आहे. ब बरोबर 5 आहे. 10 अ अधिक आपण त्याची किंमत टाकून घेऊ. ब ची ती 5 आहे तर याची सगळ्यांची बेरीज 45 आहे. तर
बरोबर किती विचारले. मग 10 इकडं 5 अधिक आहेत, इकडं गेल्यावर बरोबरच्या चिन्हाकडे गेलं तर चिन्ह त्याच्या उलट होतं. तर बेरीज आहे तर इथं वजाबाकी होणार. मग 45 वजा हे अधिक 5 आहेत, इथं जाऊन वजा 5 होणार, कारण बरोबर चिन्हाच्या पलीकडच्या इकडच्या बाजूला गेलं किंवा इकडून इकडं आलं तरी चिन्ह बदलत असतं. मग इथं बेरजेचं वजा होणार. मग 10 बरोबर 45 वजा 5 राहिले 40. इथे आणि इकडे 10 गुणिले आहे. मग गुणिलेचा इकडे होईल भागिले. मग 4 भागिले 10 होईल. मग 10 एके 10, 10 चौक 40. मग ची किंमत आली 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 22वा प्रश्न आहे, चित्रात दाखवलेली संख्या विस्तारित रूपात कशी लिहिणार? पहा, चित्रात ही संख्या दाखवली आहे. हजाराच्या घरात आहे 2, शतकाच्या घरात आहे 1, दशकाच्या घरात आहे 1 आणि एककाच्या घरात 2 आहे. विस्तारित रूपात कशी मांडणार? मग इथं हजार, शतक, दशक आणि एकक. 2000 अधिक 1 शतक म्हणजे 100 अधिक 1 दशक म्हणजे 10 आणि सुट्टे 1 असं याचं विस्तारित रूप होणार आहे. 2 गुणिले 1000, 1 गुणिले 100, 1 गुणिले 10 आणि हे इकडे राहिलेले हे सुट्टे 2. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. धन्यवाद.